रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो FLOA ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत पिंपरी चिंचवडच्या इनरव्हील शाखेच्या 2023-24च्या अध्यक्ष राहिलेल्या आणि स्वतः बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर रंजना रवींद्र कदम यांच्याशी. त्या खास पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर एकूणच त्यांचा आजवरचा प्रवास आणि FLOA सोबतचं त्यांचं काम याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद, धन्यवाद. तर मुळात तुम्ही डॉक्टर आहात आणि तेही लहान मुलांचे डॉक्टर आहात. हो. किती वर्षापासून आपण प्रॅक्टिस करताय? 1986 पासून आम्ही पिंपरी चिंचवड निगडी हं, येथे प्रॅक्टिस करत आहोत. हं. मी आणि माझे यजमान यांनी 1986 साली शकून क्लिनिक या हॉस्पिटलची स्थापना केली आणि आतापर्यंत आम्ही दोघे काम करत आहोत. वाह! क्या बात है. आणि मग तुमचं स्वतःचं MBBS आहे, कसं आहे? मी मूळची मुंबईची. माझं शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण 12वी पर्यंत मुंबईतच झालं हं, आणि परेलच्या KEM हॉस्पिटल मधून मी MBBS ची डिग्री घेतली हं. आणि त्याच्यानंतर मी लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर मग यजमानांची MD पीडियाट्रिक्स झाल्यानंतर आम्ही दोघांनी हॉस्पिटल टाकायचा विचार केला आणि तेव्हापासून मी त्यांच्या सोबतच काम करते आणि आता गेली 40 वर्ष छानपैकी व्यवसाय चालू आहे. वाह! व्यवसाय म्हणता येणार नाही, एक सामाजिक सेवा पण आहे. खरंय. एकतर आधीच लहान मुलांचा विषय म्हटला की अतिशय नाजूक विषय आहे आणि हो, त्याच्यातल्या तुम्ही हो. तज्ज्ञ आहात आणि तेही 40 वर्षाचा अनुभव आहे. छान हो, वाटतंय हो, खरंच हो. ऐकताना. हं. पण मग तुम्ही इनरव्हीलशी कधी जोडल्या गेलात? मी इंटरनॅशनल इनरव्हील या संस्थेची सभासद 1915 साली झाले हं. आणि आमचा इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड हा पिंपरी चिंचवडमध्ये क्लब आहे. त्याची मी 23-24 साली अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर म्हणजे काम चालू केलं मग मी. बरं. त्यावेळेला इनरव्हीलचे काही खास असे प्रोजेक्ट चालू होते किंवा खास असं काही टार्गेट होतं, कोणासाठी काम करायचंय काय, असं काही होतं? होय. हं. आमच्या 22-23 सालच्या ज्या डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्या मुक्तीताई पानसे, हं. ज्या आमच्या क्लबच्या सभासद देखील आहेत, त्यांनी या आम्हाला काही प्रोजेक्ट्स करावे लागतात. त्याच्यामध्ये एक शिक्षण हा अंतर्भाव असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉरेन लँग्वेजचं आम्हाला एक उद्दिष्ट दिलं होतं आणि तेव्हापासून आमचा क्लब फ्लोआशी जोडला गेलेला आहे आणि दरवर्षी किमान 200 ते 250 मुलांना आम्ही परकीय भाषा शिकण्याची सुसंधी प्राप्त करून देतो. माझ्या कारकिर्दीत देखील आम्ही जवळ 200 मुलांना परदेशी भाषा शिकण्याची सुसंधी फ्लोआच्या मार्फत करून दिली आणि ही सगळी मुलं ग्रामीण भागातली होती, ज्यांच्याकडे घालायला बूट नसतात, दप्तर नसतात, अशा मुलांना परकीय भाषा शिकण्याची सुसंधी केली. हे मी खूप चांगलं काम झालेलं आहे असं मी समजते. वाह! किती छान. मग तुम्हाला जेव्हा फ्लोआबद्दल समजलं, FLOA बद्दल समजलं हो, की अशा हो. पद्धतीचा उपक्रम ते राबवतायत इतक्या कमी दरामध्ये हो. किंवा ऑल एज ग्रुपसाठी. मग हे जेव्हा तुम्हाला त्यांचे हं. खासियत कळली, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं ह्या प्रोजेक्टबद्दल ऐकून? मला हा फ्लोआने फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन यांनी केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि इतक्या कमी किमतीत आणि सोपा अभ्यासक्रम ज्यायोगे सर्वजण म्हणजे गृहिणी म्हणा किंवा नोकरदार म्हणा किंवा उच्च शिक्षित म्हणा आणि मुलं यांना परकीय भाषा शिकायला सुसंधी मिळते. हे अतिशय उत्तम काम चालू आहे फ्लोआचं. मला अतिशय कौतुक वाटतं शैलेश लेले यांच्याबद्दल. आणि मुक्तीताईंच्यामुळे आम्ही यांच्या संपर्कात आलो आणि मला ते फार भावलं. म्हणजे खूप छान काम करतात असं वाटलं आणि माझ्या कारकिर्दीत मी 5 हॅपी स्कूल अशा केल्या. हॅपी स्कूल म्हणजे अशा शाळा निवडायच्या की ज्यांच्याकडे मूलभूत सुविधांची कमतरता आहे आणि ती आमच्या क्लबच्या माध्यमातर्फे त्या पुऱ्या करायच्या आणि त्याच मुलांना आम्ही जवळ परकीय भाषा शिकण्याची, जर्मन किंवा फ्रेंच शिकण्याची सुसंधी दिली. तर मी हे म्हणते हे फार मोठं काम आहे की आपण मुलांना घडवतोय, त्यांना नवीन दारं उघडून दिली अपॉर्च्युनिटीजची. तर हे मला खूप चांगलं वाटलं मला. आणि माझी आई शिक्षिका असल्यामुळे मला एक शिक्षणाबद्दल, आमच्या घरात सर्वांना शिक्षणाबद्दल अतिशय कळवळ आहे. सगळेच उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये अशी माझी नेहमीच धारणा असते.
वा, खरंय. हो. बरं, आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला, ते कुठल्या हं. फॅमिलीतून होते, कुठल्या कम्युनिटीतून होते? म्हणजे सगळ्या स्तरावरचे होते, कसे होते? त्याबद्दल काय सांगाल? नाही, नाही. सगळ्या स्तरावरची नव्हती. ही सर्व मुलं ग्रामीण भागातली होती. त्यांना आम्हाला आधी समजावून सांगावं लागतं. कारण त्यांना हे माहीतच नव्हतं, की ही परकीय भाषा शिकता येते किंवा त्याचा उपयोग काय होतो. मुलांना काय, शिक्षकांना देखील समजावून सांगावं लागतं आणि एकदा त्यांना समजलं, की त्यांनी एकदा त्यांची एक बॅच कंप्लीट होऊन गेली, की मग त्यांना तो विश्वास वाटला आणि आता स्वतःहून काही शाळा आम्हाला म्हणतात, की आम्हाला यावर्षी काही मुलांना ती संधी द्यायची आहे. तर हं, हा एक हं. चांगला बदल आहे. त्यांना नवीन म्हणजे अपॉर्च्युनिटीज कळाल्या, की भाषा शिकल्यावर काय होतं आणि कसं होतं, शिकल्यावर फायदे काय हे त्यांना कळाले. बरोबर. हं. तर मग तुम्ही शिक्षकांचा पण उल्लेख केला. तर मग ह्या कोर्सला काही शिक्षकांनी पण ॲडमिशन घेतलं, असं काही झालं का? काही शाळातून झालेले आहेत. शिक्षकांनी देखील तो कोर्स कंप्लीट केलेला आहे. हं, पण हं. मला एकच सांगते, ज्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधा देखील नाहीत आणि त्यांना ती भाषा शिकायला मिळणे, ते पेन ड्राईव्ह मधून व्हिडिओ बघणे, असाइनमेंट्स करणे, हे त्यांना फार नवल वाटलं, छान वाटलं त्यांना. म्हणजे मला म्हणजे मुलांचा फीडबॅक जो मिळतो किंवा शिक्षकांचा, तो खूप चांगला होता, की हे खूप चांगला उपक्रम आहे म्हणून. बरं, आणि हं. आत्तापर्यंत किती लेव्हल कंप्लीट केल्या असतील साधारणपणे विद्यार्थ्यांनी? काय त्याबद्दल काय सांगाल? नाही, जवळ-जवळ पहिली किंवा सेकंड म्हणजे मला जे माहिती आहे, हं. म्हणजे माझ्या कारकिर्दीत फर्स्ट आणि सेकंड लेव्हल झालेली आहे. अच्छा. फर्स्ट आणि सेकंड. बरं. आणि तुम्ही कधी प्रयत्न केला का, की आपणही शिकून पाहावं, आपणही ॲडमिशन घेऊन पाहावं, असं कधी वाटलं का? हो, हो, हो. वाटलं ना. जेव्हा माझ्या कारकिर्दीत मुलांना दिलं, तेव्हा मला वाटलं, की हे काहीतरी वेगळं आहे. आपण बघू शकतो का? आपण व्यस्त कार्यक्रमामुळे माझं दिवसाचं टाईम टेबल अत्यंत व्यग्र असल्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही. पण आता यावर्षी मला असं वाटलं, की ठीक आहे, आपण बघूया तरी काय आहे तो अभ्यासक्रम आणि कसा करायचा. आणि हं, म्हणून मी ते एनरोल केलं. हं. यावर्षी मी एनरोल केलं आणि या 7 डिसेंबरला मी परीक्षा फर्स्ट लेव्हलची दिली. बरं, बरं. वाह! क्या बात है! कुठल्या भाषेची आणि दिली? हो, जर्मन भाषेत दिली अच्छा. आणि चांगले मार्क मिळाले मला. क्या बात है! अभिनंदन. हो. वाह! म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना शिका असं सांगणं नाही, तर तुम्ही सुद्धा स्वतः ते इम्प्लिमेंट केलं आणि तुम्ही हे शिकण्याचा हो ना, प्रयत्न म्हणजे केला. आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो ते आपणही करून बघायला पाहिजे. कितपत जमतंय आपल्याला? त्या हं, मुलांना किती जमलं असेल का? हे मी विचार करायची आणि मी म्हटलं आपण स्वतः करून बघूया. आणि मी हं. हे ठरवलंच होतं, पण त्या 2 वर्ष काही मला वेळ नाही मिळाला. पण यावर्षी मी ठरवलं होतं, की आपण परीक्षा द्यायची आणि मी ती दिली. वाह! क्या बात है! म्हणजे ह्या फॉरेन लँग्वेज ज्या आहेत, ह्या शिकणं हं. किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, खूप गरजेचं आहे. कुठलंही ज्ञान, भाषा काय आणि कुठलंही ज्ञान जे आपण मिळवतो ते कधी फुकट जात नाही. कुठे ना कुठे त्याचा नकळतपणे उपयोग होतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने समाजात वावरू शकता. साधं माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर समजा मी कुठल्या देशात गेले आणि मला तिथे जर्मनीत गेले समजा आणि मी त्याला निदान मला त्या एखाद्या जर्मन माणसाशी मी ग्रीटिंग्स त्या जर्मन भाषेतून दिले, की लगेच ती आपुलकी तयार होते. आपुलकी वाटते त्या माणसाला. म्हणून कुठल्याही मनुष्याच्या आपण मातृभाषेतून जेव्हा त्याच्याशी संवाद साधतो, तेव्हा लगेच आपुलकी निर्माण होते. आणि शिवाय व्यवसायानिमित्त देखील खूप संधी आहेत या परकीय भाषा शिकल्यामुळे. हं, आत्ताचं जग हे इतकं छोटं झालंय, की प्रत्येक जण फार जवळ आलेला आहे म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे हं, आणि व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी परकीय भाषेमुळे खूप उपलब्ध झालेल्या आहेत. हं, हं, ट्रान्सलेशन म्हणा किंवा एखाद्या तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत जर काम करत असाल, तर तिथे देखील तुमचे अधिकारी जेव्हा येतात, तेव्हा हं. तुम्ही त्यांना त्यांच्या भाषेत जर बोलला, तर ते जास्त परिणामकारक ठरतं असं मला वाटतं. क्या बात है! बरं, ज्यांनी हा हं, इनिशिएटिव्ह घेतला आहे, शैलेश लेले सर, हं, तर हं. त्यांना तुम्हाला काही व्होट ऑफ थँक्स द्यायचं असेल, तर ते तुम्ही कशा पद्धतीने येस, द्याल? येस. येस, येस. मला खूप म्हणजे पहिलं कौतुक वाटतं, की हा असा अभ्यासक्रम तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी निर्माण केला आणि आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख मी करेन, ती आदिष्टी भट. हं, जी व्हिडिओज आणि हे करते, अतिशय उत्तम प्रकारे करते. म्हणजे तिने जो शिकवताना ॲज अ टीचर मी म्हणजे लहान मूल आहे असं समजून मी बघितलं, की टीचरमध्ये काय क्वालिटीज असाव्यात आणि तिच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज मला दिसल्या. थांबून मुलांना समजेल अशा भाषेमध्ये बोलणे आणि थांबून व्हिडिओ पॉज करायला सांगणे, पुन्हा उच्चार करायला सांगणे, हा अतिशय परिणामकारक ठरलंय आणि मला ते खूप आवडलं.
आणि हा अभ्यासक्रम इतका सोपा आहे की दैनंदिन जीवनात तुम्हाला त्या वापरायला म्हणजे नुसता लेखी अभ्यासक्रम नाहीये की जो तुम्हाला वापरता येईल. म्हणजे साधारण ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन कसं करायचं, 1 ते 1000 आकडे कसे, वारांची नावं, सणांची नावं आणि रोजच्या लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, शैक्षणिक वस्तू म्हणा, खाण्याच्या वस्तू म्हणा, त्यांना काय म्हणतात, हे देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठेही तुम्ही गेलात, समजा जर्मन तुम्ही शिकून गेलात, तर जर्मन भाषेमध्ये जर तुम्ही सांगितलं, की मला मँगो पाहिजे, तर त्यांना ते जास्त आवडेल म्हणजे त्या दुकानदाराला आणि तुम्हालाही वाटेल, की अरे हां, आपण बोललो. तर हे मला खूप आवडलं. अभ्यासक्रम अतिशय सुंदर आहे आणि अधिष्ठी भटचं पण मी अभिनंदन करते. खूप खूप छान गेलंय आणि मुख्य म्हणजे शैलेश लेलेंनी खूप छान प्रसार त्यांचा केलेला आहे आणि खूप सहकार्य केलेलं आहे आणि इनरव्हीलशी तर त्यांनी खूप छान सहकार्य केलेले आहेत आणि मुक्ती पानसे यांचंही मी धन्यवाद देते कारण त्या फ्लोआच्या ऍडवायझरी आहेत. त्यांच्यामुळे जवळजवळ इनरव्हीलला या उपक्रमाची माहिती मिळाली. वा, क्या बात आहे. बरं, जाता जाता एक हं. शेवटचा प्रश्न, की आता आपल्याला अनेक जण ऐकतायत, अनेक वयोगटातल्या व्यक्ती ऐकतायत. मग त्यांना तुम्हाला काही हं. सल्ला द्यावासा वाटतो का? तुम्ही गृहिणी असा किंवा विद्यार्थी असा किंवा नोकरदार असा, कुठलंही ज्ञान घेणं आणि त्यात परकीय भाषा शिकणे हे अत्यंत आनंददायक आहे आणि ते शिका तुम्ही सर्वजण. मी एक गंमत सांगू इच्छिते. या परीक्षेला माझा नातू जो 6वीला आहे, त्याने ही परीक्षा दिली आणि मी ही परीक्षा दिली. आणि त्या अर्थात त्यांनी वेगळ्या ठिकाणाहून दिली. पण आम्ही दोघांनी एकदमच परीक्षा दिली आणि मला लक्षात आलं, की त्याला माझ्यापेक्षा खूपच येते. अर्थात त्याला तो विषय शाळेत शिकवलाही जातो. पण मुलं जास्त ग्रास्प करतात आणि त्यामुळे मला ती फार गंमत वाटली. म्हणजे आजी आणि नातवानी एकत्र आम्ही जर्मनची पहिल्या लेव्हलची परीक्षा दिली. मी सांगू इच्छिते, की सर्वांनी काही ना काही ते शिकण्याचा प्रयत्न करावा. माझं वय झालं किंवा आता मी शिकून काय करू? तर कुठल्याही शिक्षणाने, कुठलंही ज्ञान घेतल्याने काही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असं मला वाटतं. वा, वा, वा. मॅडम, खूप छान वाटलं आज तुमच्याशी संवाद साधून. आपण इतकं भरभरून हो. बोललात आणि इतकं पोटतिडकीने हो. आपण हा सगळा सल्ला दिला. त्याबद्दल तुमचे खूप हो. मनःपूर्वक आभार. मुळातच तुमचा डॉक्टरी पेशा आणि तुमची एवढी सगळी जमापुंजी, 40 वर्षाचा तुमचा हं. अनुभव, हे सगळं ऐकून खूप हो. कौतुक वाटलं, खूप छान वाटलं. त्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून एवढे वर्ष लोकांची सेवा तुम्ही करता आहात. खरोखरच तुमचं हं. काम ऐकून खूप छान वाटलं आणि खूप कौतुक आहे तुमचं. आणि नंतर नाही, देखील मी तुम्ही हां. शैलेश लेले आणि इनरव्हीलचे मी खूप आभार मानते. त्यामुळेच आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. खूप छान. असंच कार्य आपण करत राहा. अशीच देवाकडे हं. प्रार्थना आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या येस. आयुष्यासाठी, आरोग्यासाठी अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. थँक यू. धन्यवाद. थँक यू डांक. मॅडम. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या डॉक्टर रंजना कदम यांच्याशी. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.